भक्त अक्रूर. गोकुळात गोपाळकृष्ण मोठा होत होता. प्रयत्न करूनही कंसाला त्याला मारणे शक्य नव्हते. त्यामुळे तो सतत चिंता करत असायचा. एकदा नारद मुनी त्याला भेटायला आले. ते म्हणाले, "तो असा कसा रे भोळा? वसुदेवाने तुला फसवले. त्याने आपला मुलगा नंदाकडे पोहोचवला. कंस नंदराजाला मारायला निघाला." नारद मुनी म्हणाले, "अरे त्यापेक्षा त्या मुलालाच मारून टाक." कंसाला ते पटले. त्याने धनुर्याग करायचे ठरवले. या निमित्ताने त्याने सर्व गोकुळवासियांना बोलावले. बलराम, श्रीकृष्ण यांना रथात बसवून आणायचे ठरले. ही जबाबदारी कंसाने अक्रूरावर सोपवली. हा कृष्णाचा भक्त होता. सगळ्यात प्रथम आपल्याला कृष्ण दर्शन होणार म्हणून त्याला आनंद झाला. त्याचबरोबर दुष्ट कंस श्रीकृष्णाला काही दगा तर करणार नाही म्हणून त्याला काळजी वाटू लागली. सकाळी अक्रूर निघाला. वाटेत श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे दिसले. तसं त्यानं खाली उतरून त्याला वंदन केलं. नंतर कृष्ण व अक्रूराची भेट झाली. अक्रूर कृष्ण बलरामाला मथुरेला नेण्यासाठी आलाय हे गोकुळवासियांना समजले. त्यांना खूप वाईट वाटले. कृष्णाने त्यांना समजावले आणि तो निघाला. वाटेत दुष्ट राक्षस आले तर काय करावे या चिंतेत अक्रूर होता. कृष्णाने ही चिंता दूर करायचे ठरवले. वाटेत अक्रूर आंघोळीसाठी सरोवरात उतरला. पाण्याच्या तळाशी त्याला शेषशाही भगवंताचे दर्शन झाले. भगवंत कृष्णासारखे तर शेष बलरामासारखा दिसत होता. तेव्हा कुठे अक्रूराची खात्री पटली की लहान बालके नाहीत, साक्षात श्री विष्णू आणि शेष आहेत. हेच विश्वाचे रक्षण करते. आपण त्यांचे रक्षण काय करणार? अशा रीतीने भक्त अक्रूराला देवाने दर्शन दिले. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? या गोष्टीला जरूर सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट मित्रांबरोबर शेअर करा. जय श्रीकृष्ण.